हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे पराग सर मॅथ्स क्लासमध्ये. तर आजचा आपला टॉपिक आहे जेईच्या रेग्युलर सेशनमध्ये इमेज ऑफ अ पॉईंट विथ रिस्पेक्ट टू लाईट. इमेज शब्द आठवला म्हणजे काय आठवतं आपल्याला? एक मिररमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला आपली काय दिसते? इमेज. सपोज हा माझ्याकडे एक पॉईंट आहे आणि एक लाईन आहे. ही जी लाईन आहे आपली एल, ही लाईनला आपण ॲझ्युम करतो की इट इज अ मिरर. याला आपण ॲझ्युम केलं हे एक मिरर आहे. जेव्हा आपण मिररमध्ये एखादी ऑब्जेक्ट बघतो त्याची काय भेटते? खाली इमेज भेटते. ही आहे आपली इमेज आणि हा झाला आपला ऑब्जेक्ट. ओके, आता हे ते नॉर्मल लॉजिक आहे आपलं की जेव्हा कधी आपण एका मिररमध्ये ऑब्जेक्ट आणि इमेज ठेवतो ती जॉईन करणार लाईन त्याला काय असते? परपेंडिक्युलर असते. सेकंड गोष्ट, जेवढ्या डिस्टन्सवर आपला ऑब्जेक्ट असेल तेवढ्या डिस्टन्सवर आपलं काय असते? इमेज असते. किंवा आपण इनडायरेक्टली काय म्हणू शकतो की सी इज मिड पॉइंट ऑफ ए बी. सी इज मिड पॉइंट ऑफ ए बी. चला ठीक आहे, तर आपण सी चे कोऑर्डिनेट काढू शकतो. लेट अस सपोज ऑब्जेक्टचे कोऑर्डिनेट आहे x1 y1, इमेजचे आहे x2 y2. सो देयरफॉर कोऑर्डिनेट ऑफ सी काय होणार? सी कोऑर्डिनेट्स काय असणार आहे? x3 y3 इज इक्वल्स टू मिड पॉइंट आहे ना, तर x1 प्लस x2 बाय 2, x1 प्लस x2 बाय 2 आणि y1 प्लस y2 बाय 2. सिंपल सा काम आहे, राईट? आता बघा, एकदम सिंपल सा लॉजिक अप्लाय करतो. आता हा जो पॉइंट आहे सी पॉइंट कशावर आहे? लाईनवर आहे. जर सी पॉइंट लाईनवर असेल तर लोकसची डेफिनेशन आठवा. काय म्हणते लोकसची डेफिनेशन? की द लोकस इज अ पाथ ट्रॅव्हल बाय पॉइंट अँड ईच पॉइंट ऑन द लोकस विल सॅटिस्फाय द इक्वेशन. हा जो पॉइंट आहे या लाईनच्या इक्वेशनवर आहे, म्हणजे या पॉइंटचे कोऑर्डिनेट या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल. लिहून बघू आपण. सो देयरफॉर a टाइम्स x च्या ठिकाणी काय येणार? x3 y3 येणार. तर बेसिकली x3 ची व्हॅल्यू किती आहे? x1 प्लस x2 बाय 2 प्लस b टाइम्स y1 प्लस y2 बाय 2 प्लस c इक्वल टू 0. सगळ्याला 2 ने मल्टिप्लाय करा तो सिंप्लिफाय होणार. सो ax1 हा ax1 प्लस by1 इथे एक c, आता ते 2 ने मल्टिप्लाय केलं तर हा 2 कॅन्सल होईल, 2 टाइम्स c येणार. ते 2c मधला एक c इथे लिहितो आणि दुसरा c इथे लिहितो. ax2 प्लस by2 प्लस c, हा एक c आणि हा दुसरा c झाले इक्वल टू 0. ठीक आहे, याच्यापैकी एकाला शिफ्ट करू आपण. समजा याला तिकडे शिफ्ट करतो तर आपल्याला काय मिळालं? ax2 प्लस by2 प्लस c इज इक्वल टू, ही पूर्ण टर्म राईट साइडला गेली, मायनस ax1 प्लस by1 प्लस c. हे सर आपलं समजा कंडिशन पहिली. जस्ट ॲझ्युम करा की असं आपण काहीतरी सॉल्व्ह केलं. एक रिलेशन मिळालं आपल्याला दोन पॉइंट मधलं. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, नेक्स्ट केस मध्ये काय करू आपण की आपल्याला माहिती आहे की लेट ए बी इज परपेंडिक्युलर टू एल. ए बी जो पॉइंट आहे तो या लाईनला काय परपेंडिक्युलर आहे. मग जर परपेंडिक्युलर असेल तर ऑब्वियस आहे स्लोप ऑफ ए बी इंटू स्लोप ऑफ एल इज इक्वल्स टू काय असणार आहे? -1. स्लोप ऑफ ए बी y2 minus y1 upon x2 minus x1 आहे आपल्याकडे ऑलरेडी व्हॅल्यू. y2 minus y1 upon x2 minus x1. ठीक आहे, लाईनचा स्लोप काय असते? मायनस कोएफिशिएंट ऑफ x कोएफिशिएंट ऑफ y. दिस इज प्रोडक्ट इक्वल्स टू -1. दोन्ही साइडला मायनस आहे तर मायनस मायनस कॅन्सल. आता हे x वाली टर्म राइट साइडला शिफ्ट करतो तर डिनॉमिनेटरचं न्यूमरेटर होणार आणि हा न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर. So y2 minus y1 upon b is equals to x2 minus x1 upon काय भेटलं इथे आपल्याला? सपोज a. ठीक आहे, हे झालं आपलं इक्वेशन. एक इम्पॉर्टंट इक्वेशन, इक्वेशन नंबर 2. ओके, दोन इक्वेशन आपल्याकडे ऑलरेडी आलेले आहेत. ओके, तर आपल्याला हा रेशो मिळाला. लेट्स ॲज्युम दिस रेशो इज इक्वल्स टू, समजा के काहीतरी के.
मग आता त्याच्यावर आपण काय करू, पॉईंट आपल्याला x2 y2 पाहिजे ना, ठीक आहे. x2 आणि y2 ची व्हॅल्यू काढूया. ओके, याला तिकडे घेऊन या. हा जर तिकडे आपण घेऊन गेलो सो इक्वेट करायचं, ठीक आहे. y2 मायनस y1 हा b मल्टिप्लाय मध्ये असणार, सो हा झाला bk आणि या y1 प्लस मध्ये जाईल, सो y2 इज इक्वल्स टू bk प्लस y1. सेम लॉजिक म्हणजे तुम्ही करू शकता x2 मायनस x1 इज इक्वल्स टू ak. हा x1 तिकडे ॲडिशन मध्ये गेला तर x2 इज इक्वल्स टू ak प्लस x1. आता ह्या दोन व्हॅल्यू इथे पुट करा या इक्वेशन मध्ये, पुट करा. बघा काय होणार आहे, a टाइम्स x2 ची व्हॅल्यू किती आहे, ak प्लस x1 राइट, प्लस b इंटू y2 ची व्हॅल्यू किती आहे, bk प्लस y1, ठीक आहे, प्लस c. ओके, इज इक्वल्स टू आता याच ठेवतो माइनस ax1 प्लस by1 प्लस c. नाइस. ओके, इसको सिंप्लीफाई करते हैं. आ जाना a स्क्वायर के प्लस ax1 b स्क्वायर के प्लस by1 प्लस c. नाइस. दिस इज इक्वल्स टू माइनस ax1 प्लस by1 प्लस c. बघा किती सिंपल्स आहे, ax1 by1 प्लस c. ओके, इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन काय होणार मायनस, इथे पण एक मायनस आहे, हा पण एक मायनस, तर बेसिकली हा झाला मायनस 2 टाइम्स ax1 प्लस by1 प्लस c. नाइस. आणि लेफ्ट साइडला बाकी करायला हे तिकडे गेलं, हे पण तिकडे, हे पण तिकडे. इथे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आहे, k कॉमन काढला, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. सो देयरफॉर फायनली बघा k इक्वल टू काय काय मिळालं आपल्याला, हेच इम्पॉर्टंट आहे. k इक्वल टू आधी हे आपला रेशो आहे x2 मायनस x1 अपॉन a इक्वल्स टू y2 मायनस y1 अपॉन b ऑल्सो इक्वल्स टू, आता हा पण तिकडे डिवाइड मध्ये जाणार, मायनस 2 टाइम्स ax1 प्लस by1 प्लस c डिवाइडेड बाय a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हे झालं आपलं फायनली आपलं इमेज ऑफ अ पॉइंट विथ रिस्पेक्ट टू लाईन. कोणत्या पॉइंटची इमेज आहे, x1 y1 ची इमेज. काढायसाठी तुम्हाला x2 काढावं लागेल, y2 काढावं लागेल. कसं काढायचं, सिंपल आहे. x1 y1 ची व्हॅल्यू पुट केली, इथे आपण a स्क्वेअर b स्क्वेअर केला, याला शिफ्ट करायचं, या दोघांना इक्वेट करून तुम्हाला x1 भेटला ऑलरेडी, x2 मिळणार. या दोघांना इक्वेट केलं की y1 माहिती आहे, y1 शिफ्ट करायचा, y2 मिळणार. x2 y2 मिळालं की आपल्याला काय मिळतं, बेसिकली इमेज ऑफ अ पॉइंट विथ रिस्पेक्ट टू लाईन. ठीक आहे. बघायला थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतंय, पण काही एवढं डिफिकल्ट नाही. याला सॉल्व्ह करायचे बऱ्याच मेथड आहे. आणखी एक मेथड मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. आणखी एक मेथड मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो, पण याच्यामध्ये हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे इमेज ऑफ अ पॉइंट विथ रिस्पेक्ट टू लाईन करण्यासाठी. जर समजा तुम्हाला फक्त फुट ऑफ परपेंडिक्युलर विचारलं असेल, आता फुट ऑफ परपेंडिक्युलर साठी सेम फॉर्म्युला आहे. फुट ऑफ परपेंडिक्युलर कुठला आहे, हा आहे फुट परपेंडिक्युलर, हे आपण आधी पण बघितलं. दिस इज कॉल्ड एज फुट ऑफ परपेंडिक्युलर. याचा फॉर्म्युला काढायसाठी एकदम सिंपल आहे. हे जर डिस्टन्स ट्वाइस असेल तर हे किती असणार आहे, 1 टाइम्स, बस 2 गॅप करून टाकायचा, तुम्हाला फुट ऑफ परपेंडिक्युलरचा फॉर्म्युला मिळेल. राइट. एकदम सिंपलचं काम आहे, काही इश्यू नाही आहे. आता हाच फॉर्म्युला आपण आणखी एका मेथडने ट्राय करून बघू काय होतं तर. लेट्स चेक इट. तर सेकंड जो ट्राय आपण करणार आहे, तो ट्राय करणार आहे आपण समजा पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये. समजा हा माझा आर आहे, म्हणजे डिस्टन्स आहे, हा जो आहे हा माझा डिस्टन्स आहे आर. ओके, ठीक आहे. तर आता बघा, माझ्याकडे ऑलरेडी एक पॉइंट आहे, ठीक आहे. हा पॉइंट आहे, याची गरज नाही सध्या, यूज नाही करणार आहे आपण. हा माझ्याकडे पॉइंट आहे, माझ्याकडे या लाईनचा स्लोप आहे. सो लेट्स से स्लोप ऑफ एल, स्लोप ऑफ लाइन एल किती आहे, सो स्लोप ऑफ एल ऑलरेडी माहिती तुम्हाला मायनस ए बाय बी. सो देयरफॉर स्लोप ऑफ तुम्हाला काय मिळणार, ए बीचा स्लोप काय असणार आहे, -1 डिवायडेड बाय
मायनस ए बाय बी. का बरं? कारण की दोन्ही कसे असतात परपेंडिकुलर आहे, तर मायनस मायनस कॅन्सल. सो बेसिकली इट इज बी बाय ए. आता आपण करूया स्लोप पॉइंट फॉर्म. सो देअरफॉर इक्वेशन ऑफ ए बी. ठीक आहे, कंप्लीट इक्वेशन सोडून द्या. आपण याला पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये करूया. म्हणजे स्टोन असते का पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये करण्याचा अर्थ काय? एकदम सिंपलचा आहे की सपोज हा स्लोप आहे, पण देअरफॉर काय होणार आहे? tan थीटा जो काही अँगल असेल दॅट इज इक्वल्स टू बी बाय ए. त्याचा जर तुम्ही ट्रायंगल काढला सिम्पली, बघा हा अँगल असेल थीटा. tan थीटा काय असते? अपोजिट साइड बी अपॉन ऍडजसंट साइड ए. हे काय होणार? अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता बघा मी काय करतो, अलॉंग दिस लाईन, या लाईन वरून मला या पॉइंट पर्यंत जायचं, सी पॉइंट पर्यंत. डिस्टन्स किती आहे? आर. बघा एकदम सोपं काम आहे की x1 मायनस x3 अपॉन साइन थीटा इज इक्वल्स टू y1 मायनस, किंवा तुम्ही या पॉइंट पर्यंत पण जाऊ शकता, मी या पॉइंट पर्यंत सध्या येतोय. y1 मायनस y3 अपॉन cos थीटा. उलट लिहिलं, दिस इज cos थीटा, दिस इज sin थीटा इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे माझा? r आहे. ओके, नो प्रॉब्लेम. आता व्हॅल्यूज पुट करा. बघा x1 मायनस x3. चला cos थीटाची व्हॅल्यू काय असते? cos थीटा असते बेस अपॉन हायपोटेनस. सो दिस बिकम्स a अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. नाइस. इक्वल्स टू y मायनस y3 sin थीटा काय असणार आहे? परपेंडिकुलर अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इक्वल्स टू r. याचा यूज कसा करायचा? यूज खूप सोपा आहे. बघा हा x3 y3 पॉइंट आहे ना आपल्याला माहित, तो कशावर आहे? लाईनवर आहे. लाईनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल. तर या रिलेशन वरून आपण x3 y3 करू. सो देअरफॉर आधी या दोघाला इक्वेट करायचं, नंतर या दोघाला इक्वेट करायचं. सो x1 मायनस x3 अपॉन a टाइम्स अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इक्वल्स टू r. थोडं सिम्प्लिफाय करतो मी याला, आणि मग डायरेक्ट दुसऱ्या पर्यंत समजू शकतो मी. क्रॉस मल्टिप्लाय करा. x1 मायनस x3 इज इक्वल्स टू r इंटू a अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ओके, नाइस. आता बघा r ची व्हॅल्यू आपण काढू शकतो. r काय? इट इज अ डिस्टन्स ऑफ दिस पॉइंट फ्रॉम दिस लाइन. डिस्टन्स है ना, r काढू शकतो आपण. r कुठे लिहिणार आहे? समजा इथे लिहितो. सो लेट r इज इक्वल्स टू, आपल्याला डायरेक्ट पॉइंटची व्हॅल्यू पुट करतो आपण. ax1 प्लस by1 प्लस c अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हे पुट करतो ना आपण. हे आपल्या डिस्टन्सची व्हॅल्यू आहे. r ची व्हॅल्यू पुट करायची. जर r ची व्हॅल्यू पुट केली तर मला मिळालं ax1 प्लस by1 प्लस c, ठीक आहे, डिवाइडेड बाय अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आणि इथे काय आपल्याकडे? सॉरी, इंटू a टाइम्स अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता बघा किती सिंपलचं काम आहे. इथून तुम्ही काही करू शकता म्हणण्याचा अर्थ काय? हा a जर तुम्ही खाली डिवाइड मध्ये आणला, तिथे तुम्हाला काय मिळणार? x1 मायनस x3 बाय a. ठीक आहे, हा a समजा मी इथला इकडे शिफ्ट केला तर कॅन्सल झाला. सो बेसिकली तुम्हाला मिळालं वरती ax1 प्लस by1 प्लस c. रूट आणि रूट कॅन्सल, तुम्हाला मिळालं खाली a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. इथे तुम्हाला मिळालं x1 मायनस x3 अपॉन a. सिमिलरली तुम्ही काय सॉल्व करू शकता? इथे y1 मायनस y3 अपॉन b. सेम प्रोसेस मध्ये याला सॉल्व करू शकता b. हे जर तुमचं फुट ऑफ परपेंडिकुलर. आता कोणी म्हणत असेल ते मायनस नाही, कारण सिंपल आहे. याच्या आधी जे आपण सॉल्व केला होता तो y2 मायनस y1 होता, x2 मायनस x1 होता. इथे मी 1 मायनस 3 केला. तुम्ही बेसिकली काय करू शकता? याला पण तुम्ही मायनसने मल्टिप्लाय करू शकता. तर इथे समजा हा झाला 3, इथे झाला -1, इथे साइन लागेल -3 आणि 1. सो हा जो आहे दिस इज अवर फुट ऑफ परपेंडिकुलर. दिस इज द इक्वेशन ऑफ फुट ऑफ परपेंडिकुलर.
डायरेक्ट तुम्ही x3 आणि y3 ची व्हॅल्यू काढू शकता. तुम्ही इक्वेशन मध्ये पुट करून पण सॉल्व्ह करू शकता. आणि जर तुम्हाला डायरेक्ट x2 y2 चा पॉईंट पाहिजे असेल 2 टाइम्स करायचे 2r. जर 2r झाला तर हा 2 टाइम्स होणार, परत -2 टाइम्स. सिंपल आहे. सेम लॉजिक, सेम फॉर्म्युला, फक्त अप्रोच डिफरंट आहे. लॉजिक सेम आहे, फॉर्म्युला जवळपास सेम आहे, फक्त आपला क्वेश्चन टॅकल करायचा अप्रोच थोडासा डिफरंट आहे. तर हे आपले 2 इक्वेशन आपण तयार केले आहेत 2 वेगळ्या मेथडनी. आहे एकच इक्वेशन. फुट ऑफ परपेंडिक्युलर साठी मिड पॉईंट असणार आहे म्हणून 2 येणार नाही. इमेज साठी पॉईंट डबल येणार. लक्षात काय ठेवायचं तर मायनस साइन पाहिजे, हा विसरू नका. राईट. ओके, ठीक आहे. आणखी याच्याशी रिलेटेड काही गोष्टी बघू आपण. ओके, तर एखादी पॉईंट बघायच्या आधी आपण एक क्वेश्चन बघू. क्वेश्चन सोपा आहे, डायग्राम काढणं खूप चांगलं राहते. काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये, एका पॉईंटची इमेज काढायची आहे. या लाईन मध्ये आपली लाईन दिली असेल. सपोज ही माझी लाईन आहे. राईट, सॉरी, लाईन आहे आपल्याकडे. लाईन कुठली दिली आहे, लाईन दिली आपल्याला 5x + y + 6 = 0. सगळ्यात पहिली गोष्ट, कधीही क्वेश्चन बघितला की डोक्यात एक लॉजिक आलं पाहिजे की स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेला आहे का. आपण फॉर्म्युला एका फॉर्म मध्ये शिकतो, आपल्या दुसऱ्या फॉर्म मध्ये करतो, क्वेश्चन चुकते. तर फॉर्म बरोबर आहे आपला ax + by + c च्या फॉर्म मध्ये. आता काय म्हणते, एक पॉईंट आहे म्हणते, इथे काहीतरी पॉईंट असेल समजा 4, -13. या पॉईंटचं काय करायचं, इमेज काढायची. इमेज कुठे दिसणार आहे, खाली सेम डिस्टन्स वर. ही त्याची, हा आपला ऑब्जेक्ट झाला, ही आपली इमेज झाली. याचे मी व्हॅल्यू ठेवतो समजा x2 y2. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, काही पण देऊ शकता. आणि फुट ऑफ परपेंडिक्युलरला म्हटलं समजा c x3 y3, कारण ते पण काढायला सांगितलं. आता जास्त विचार करायचा नाही, डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करायचा. आपल्याला माहिती आहे की स्टँडर्ड जो कंपेअर केला आपण ax + by + c = 0 सोबत. a साठी 5 आहे, b साठी 1 आहे, हे आपल्याला माहिती पडलं. सो इक्वेशन काय होणार आहे बघा, x2 - x1 म्हणजे पहिला पॉइंट मी डायरेक्ट लिहितोय, अपॉन a म्हणजे 5 = y2 - y1 दॅट इज -13 डिवाइड बाय b किती आहे 1 = आता इमेज म्हटलं म्हणून डबल पाहिजे. सो 2 टाइम्स a मध्ये हा पॉइंट पुट करायचा. a किती आहे 5 × 4 + 1 × -13 आणि +6 टोटल डिवाइडेड बाय a² + b². a² म्हणजे किती, 5चा स्क्वेअर + 1चा स्क्वेअर. दॅट्स इट. एवढं सॉल्व करायचं आहे. आधी या दोघाला इक्वेट करायचं, नंतर या दोघाला इक्वेट करायचं, आणि तुम्हाला काय मिळणार, x2 आणि y2 चे कोऑर्डिनेट. लेट्स चेक. सो x2 - 4/5, याला सिंप्लिफाय करू आपण. हा झाला 20 - 13 20 - 13 7. ठीक है, 7 + 6 13. क्या बात है, 13. बेसिकली -2 × 13 आणि हा 25 आणि 1 26. बघा किती सोपं होतं. 26 कॅन्सल = -1 आलं. क्रॉस मल्टिप्लाय करा. x - 4 = -5. -4 ला तिकडे पाठवा, तर x2 = मला मिळालं -5 + 4. सो x2 = -1. मिळाला पॉइंट. दॅट्स इट. सेम लॉजिक y सोबत, तिथे व्हॅल्यू काढायची गरज नाही. y2 + 13 डिवाइड बाय 1 = -1. सॉरी, क्रॉस मल्टिप्लाय करा. सो y2 + 13 = -1. 13 तिकडे गेला मायनस, तर y2 = -1 - 13 y2 = -14. बघा मिळालं आपल्या कोऑर्डिनेट. x2 y2 चे कोऑर्डिनेट काय मिळाले, -1 आणि -14. दॅट्स इट. हे काय भेटलं आपल्याला, इमेज ऑफ अ पॉइंट a. इथे आहे -1 आहे -14. आता आपल्याला विचारलेलं आहे फुट ऑफ परपेंडिक्युलर. हे तर माहिती आहे की फुट ऑफ परपेंडिक्युलर असते त्याचा मिड पॉइंट. सो दे आर 4 फुट ऑफ परपेंडिक्युलर. x3 = दोघांचं ऍडिशन 4 - 1 डिवाइड बाय 2. सो दिस इज बेसिकली 3/2. आणि y3 = -30 - 14 डिवाइड बाय 2. दिस इज -27/2. मिड पॉइंट असते. मिड पॉइंट आहे सरळ x1 + x2/2 y1 + y2/2.
आता कोणी म्हणून तुम्ही प्लस यूज कर म्हणता आणि इथे मायनस लिहिता, इथे मायनस साईन आहे म्हणून मायनस आला, इथे पण मायनस साईन आहे पण दोन्ही ठिकाणी मायनस साईन आली. प्लस इंटू मायनस मायनस असते मल्टिप्लिकेशन मध्ये. सो देअरफॉर x3 y3 चे कोऑर्डिनेट काय झाले 3/2 आणि -27/2. सिंपलचा क्वेश्चन, सिंपलचा लॉजिक डायरेक्टली आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. आता तुम्हाला काही गोष्टी सांगतो. जसं आपल्याला माहिती आहे की सी इज अ मिड पॉईंट, ते आधी पण बघितलं आहे. पण जर समजा आपल्याकडे ही लाईन आहे, ओके, ax plus by plus c equal to 0. इथे आपला इमेज आहे समजा b x2 y2. इथे आपली ऑब्जेक्ट आहे a x1 y1. ठीक आहे. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काय इक्वल आहे. लेट्स से आपण डिस्टन्स पण इक्वल करू शकतो की समजा सी पॉईंट म्हटलं. सो डिस्टन्स AC इज इक्वल टू डिस्टन्स BC. AC चा डिस्टन्स काय असणार आहे, हा कोऑर्डिनेट या पॉईंट मध्ये पुट करावा लागेल. सो AX1 plus BY1 plus C divided by under root A square plus B square. हा आपला डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे. ऑब्विसली मॉड लागेल दोन्ही साईडला. इथे पण हा डिस्टन्स काढायचा असेल तर AX2 plus BY2 plus C divided by under root A square plus B square mod complete. दोन्ही साईडला मॉड्युलस आहे, डिनॉमिनेटर सेम आहे, कॅन्सल. तर बघा आपल्याला काय मिळालं AX1 BY1 plus C is equals to प्लस किंवा मायनस AX2 plus BY2 plus C. आता हे प्लस किंवा मायनस पैकी कोणतं घ्यायचं. जर तुम्हाला डायरेक्शनच्या हिशोबाने जायचं असेल, वरचा डिस्टन्स जर प्लस घेतलं तर खालचा डिस्टन्स काय होणार मायनस होईल. पण आपल्याला एक रिलेशन ते मिळू शकते. कुठला, जर तुम्हाला आठवत असेल थोड्या वेळ आधी आपण जे डेरिव्हेशन केलं होतं तर आपल्याला हे रिलेशन मिळालं होतं मायनससाठी. AX2 plus BY2 plus C. हे मायनस इथे किंवा इथे दोनपैकी एका ठिकाणी असेल ना, ते पण आपल्याकडे डायरेक्ट रिलेशन आपण यूज करू शकतो. किंवा ठीक आहे, हे तर आपण म्हणजे फॉर्म केलंच होतं, सॉल्व्ह केलंच होतं. आणखी एक करू शकतो की याला लेफ्ट साईडला बघा इथे प्लस C आहे. आधी जर प्लस ठेवला आपण, सपोज जर प्लस ठेवला तर बघा काय होणार AX1 plus BY1 plus C is equals to AX2 plus BY2 plus C. दोन्ही साईडला प्लस C आहे, कॅन्सल करा. हे इकडे घेऊन या तर x1 minus x2 झाला, तो पण इकडे घेऊन या y1 minus y2 झाला. सो A टाइम्स x1 minus x2 plus B टाइम्स y1 minus y2 equals to 0. ठीक आहे. तर तिकडे साईडला घेऊन घ्या, मग तुम्हाला रेशो पण मिळू शकते. तर क्रॉस रेशो बनतो. बघा वेगवेगळ्या प्रकारच्या मेथडने आपण याला सॉल्व्ह करू शकतो. असे खूप सारे छोटे छोटे ट्रिक्स आहेत. ट्रिक म्हणण्यापेक्षा मॉडिफिकेशन्स आहे क्वेश्चनचे किंवा डेरिव्हेशनचे, की तुम्ही याला कशा प्रकारे मॉडिफाय करू शकता आणि कसा रिझल्ट तुम्ही तो यूज करू शकता. काही एवढं डिफिकल्ट काम नाही आहे. सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि आयडिया बघा. आयडिया कधी विसरायची नाही की तुम्हाला माहिती काय. तुम्ही डिस्टन्स यूज करू शकता, नो प्रॉब्लेम. तुम्ही मिड पॉईंट यूज करू शकता, नो प्रॉब्लेम. मिड पॉईंट कुठे आहे, लाईनवर आहे, तर लाईनचं इक्वेशन फॉलो करेल. तुम्ही या पॉईंट पासून स्लोपचं रिलेशन काढून रेशो काढू शकता, ओके चालेल. ते पण आवडत नसेल तर या पॉईंट पासून या लाईनचं डिस्टन्स R पकडा, त्या पॅरामेट्रिक फॉर्मने हे डिस्टन्स काढा आणि हा पॉईंट परत या लाईनवर सॅटिस्फाय करा. ऑल कॅन बी इझिली सॉल्वेबल. सॉरी, नॉट ऑल कॅन बी इझिली सॉल्व. त्या प्रकारे आपण त्या क्वेश्चनला अप्रोच करू शकतो आपल्या चॉईसनुसार. असं काही हार्ड अँड फास्ट रूल राहत नाही की याच फॉर्मनं सॉल्व्ह केला पाहिजे. पण काही फॉर्म इझिली सॉल्व्ह होतात, काही डिफिकल्ट राहतात सॉल्व्ह करायला. तर चॉईस आपली आहे, राईट. ओके, तर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा. नसेल तर फारच चांगलं. लाईक, शेअर आणि कमेंट करत चला. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये नवीन टॉपिकसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.